तर कसं आज तर लय दिवसापासून आपला ब्लॉग नव्हता येत, बरेच एक महिना तरी झाला असेल तरी ब्लॉग नसेल आला. तर आज आपण चाललो आहे आमच्या इकडे विहिरीकडे फिरायला. तर आज आपण असंच ब्लॉग घेणार आहे. तर बघूया कसं इंटरेस्टिंग होणार तर आहेच आणि तुम्ही त्याला सपोर्टसुद्धा करा. तर चला पहिले आपण गाईस तिकडे जाऊ. तर आपल्यासोबत आहेत आपले मेंबर्स. तर निघूया चला आता. लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि चॅनलला नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया लगेच जमूया पुढं गेलो आहे तिथं. तर समोरच लगेच फळ आहे बघा, पूर्ण असा भरून निघलेला आहे आणि इकडून मस्त हिरवंगार असं वातावरण झालेलं आहे. तर पुढं बघूया. समोरच आता एक बंगलोसुद्धा आहे, तो पण हिरवंगार मस्त झालेला आहे. त्या साईडला वॉटरफॉल सगळे भरलेले आहेत. तर चला पुढं अजून तुम्हाला दाखवतो. चला पुढे जाऊया फिरण्याची. तर बघूया चला पुढे तरी जाऊया. थोडा पाऊस आहे. आम्हाला कॅम्प टेक करायला पण तिथं एक जागा करून ठेवलेली आहे स्वतःसाठी, आमच्यासाठी, शेतकरी बांधवांसाठी. आम्ही नाही शेतकरी. चला जाऊया इकडे. तुम्हाला एक आता आमच्या इथलं वॉटरफॉल्स दाखवतो. बघू शकता इथून. आज जायचा प्लॅन चाललेला पण नाही, पण बघूया इकडे पुढे नेक्स्ट संडेला करूया ट्राय. बघू शकता अजून या डोंगर रांगांच्यात प्रत्येक जागी असा वॉटरफॉल निघलेला आहे बारीक बारीक. अच्छा. इकडे कुशोली गावात सुद्धा वॉटरफॉल आहेत. बघू शकता. तुम्हाला दाखवतो बघा. झूम करून या. झूम बघू शकता तिथं आहे. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर मला पहिले विचारा. मी तुम्हाला लोकेशन तर डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. पीछे देखो, पीछे पीछे तो देखो. तर चला जाऊया पहिले आपण आता पुढं. तर हिरवागार असं वातावरण, निसर्गरम्य मस्त वाटत आहे. आता पाऊस जरासा थांबलेला आहे. तर बघूया पुढे जाऊया. लय दिवसापासून ब्लॉग नव्हता आला तर सवय पण नाही राहिली जराशी. तर आज आपण असं ह्याच्या पुढे तुम्हाला नेहमी ब्लॉग दाखवत राहू ही आम्ही जिद्द ठेवतो, मनात अपेक्षा ठेवतो. चला क्या बात करता यार. आता भिजायला होतंय. तर चला जाऊया पुढे. तिथे एक थांबण्यासाठी जागा करून ठेवले. तुम्हाला बोललो होतो तर तिकडे जाऊया. आता पाऊस थांबला होता, परत आला. तो चिखल बघू शकता तुम्ही इथला. आता सगळीकडे भात पेरणी हे ते चाललेलं आहे सगळीकडं. आता हे बघा शेल्टर सगळे डेव्हलपमेंट झाले यार. बघता कसलं भारी वाटते यार. होऊ शकता इथं पण पेरणी केलेली आहे. आता तिथं भात यायला लागले आहे थोडंसं. ते भात पूर्ण झाल्यावर उभं राहिल्यावर तिथं लावणी करतील. पेरणी आता झालेली आहे. तर इकडे विहीर आहे बघा आमच्या गावातली. पावसाळ्यात पूर्ण रिकामी, म्हणजे पाणी असतंय पण किती पण पाऊस पडू दे इथं एवढंच पाणी राहतं आहे. तुम्ही आता बघितलं असाल पूर्ण किती पण पाऊस होते, पूर होते, काही होते, पण पाऊस ते पाणी याच्यात एवढंच राहणार. तर कधी येणार असाल तर इकडे एकदा बघून जा. मस्त विहीर आहे. तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में. वदप गावाची. तर पाऊस आला आहे मित्रांनो. तर आपलं हे बघा शेल्टर बघू शकता. शेल्टर यार. ड्रॉइंग्स तुम्हाला मी दाखवू शकत नाही. ड्रॉइंग्स इतक्या खाचलेत आणि घाण आहेत का मी तुम्हाला ते दाखवू नाही शकत. तर क्या बात करता यार. ब्लॉग लाईव्हपर्यंत बघत राहा. आता सध्या पाऊस आलेला आहे तर स्टॉप घेतो. तुम्हाला पुढची लगेच प्रतिक्रिया दाखवतोच आम्ही. तर समोरचं आता पावसाचं आहे बघू शकता तुम्ही. 100% पाऊस पडताना दिसतोय मोबाईलमध्ये. मस्त धोकं खाली उतरलेली आहे डोंगराची. इथे आपल्याला भिवगडाचा ट्रेक करायचा आहे आणि ब्लॉगसुद्धा टाकायचा आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा ब्लॉग बघण्यासाठी. थांबत चाललेला आहे. बघूया निघूया बाहेर. चला या रे बाहेर या. नाही रे एवढा नाही पाऊस, नॉर्मल आहे. त्यात आता पूर्ण पाऊस थांबलेला आहे. तर बाहेर निघलो आम्ही. बघूया. बघू शकता आत्ताचं दृश्य तुम्ही.
मस्त वाटतं. एकदम समोरच आहे तळं पाडलेलं आहे माशांसाठी. तर बघू शकता कसलं भारी आहे इथं. निसर्गरम्य वातावरणात फिरताना आम्ही फिरत आहोत. अच्छा. तर तुम्हाला पण असा आनंद करायला भेटतो की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हो की नाही ते मला आन्स करून दाखवा. तर चालत आहोत पण चिखल खूप वाढत आहे. इथून गाड्या जायत असल्या कारणानं त्याच्या रस्त्याची पार विल्हेवाट लावून टाकली. विल्हेवाट. इथं समोरच एक बंगलो आहे. कसला भारी वाटतोय बंगलो. हा त्या बंगल्याचं नाव काय मधुबन ना रे. विजिट करा. नाही पण तो प्रायव्हेटायझेशन बंगला आहे. प्रायव्हेट आहे. त्याला हे नाही बांधले ना विल्ला नाही बांधले तिथे राहायला. बघू शकता शेगडीला आता शेती नांगरणी आहे. ते ट्रॅक्टर बिक्टरचा तुम्हाला आवाज येतच असेल. एकदा साऊंड ऐकू शकता तुम्ही. बघू शकता अख्खं शेत आहे ना. हे शेत आहे हा. अख्खं पाण्याने भरलंय. तिकडे ट्रॅक्टर उभं आहे. बघू शकता तेव्हा बघा. चला लय दिवसांनी आम्ही इकडे आलोय कारण की पावसामुळे काही यायला जमत नाही आणि कॉलेज असल्या कारणास्तव आम्हाला यायला जमत नाही. तर दादा तर चला जाऊया. लय दिवसातून ब्लॉग आला असेल. माझे जेवढे सबस्क्रायबर बोलत असतील अरे ब्लॉग नाही टाकत याला अनसबस्क्रायबर नाही पण ब्लॉग येणार तुम्हाला. बघू शकता बंगला. हे दादा त्यांनी बघ जितेंद्र त्यांनी नेम प्लेट बदललेली आहे. बघूया जितेंद्र सचदेव मधुबन. त्यांनी नंबर प्लेट बदलले. सॉरी नेम प्लेट बदलले. बघू शकता आधी चांगली होती बॅनर टाईप होती. हे बघू शकता LED टाईप आहे. LED आणि त्याला प्रोटेक्शन म्हणून त्यांनी एक हे लावलेले आहे प्लेट. हां आणि हे बघू विंचू दाद्या. ही विंचू आहे तो. जाऊ दे नको. बघू शकता इथं काय लिहिलंय. वॉर्निंग द एरियाज गार्डेड अटॅक डॉग अँड फॉर्मिस इंटरेस्टिंग. नको चला आपण इथून जाऊ. डॉग येते इथं खूप. आपला डॉग कुठे गेलो का आतमध्ये. इकडे पण लावणी केलेली आहे. सॉरी पेरणी केलेली आहे. आता थोड्याच दिवसात त्याची पेरणी लावणी करून घेतील. आता चला पुढे जाऊया. चिखल खूप आहे. तुम्हाला जर इकडे असं हे करत असेल फिरायचं असेल तर चप्पल तर नाहीच घालायला पाहिजे. चप्पल यूज सॅज स्लीपर पण नाही काहीच आहे बिन चपलीचं. कारण की इकडे तुला काहीच म्हणजे अडताला काहीच नाही इकडं. हे बघ रे झाडं. इकडची झाडं पाडली सगळी. पौधा है समझ के उखाड़ा तो गर्दन उड़ा दूंगा. अरे नको आपण पुढे जाईत राहू आणि पुढे चेक करत राहू. पुढे पण फार्म हाऊस आहे. तिकडे सॉन्ग लावलेले आहेत. तुम्हाला जर यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. त्या मालकांना नका कॉन्टॅक्ट करू. मला कॉन्टॅक्ट करा. ये क्या बात करता है यार. सॉन्ग ऐका. सॉन्ग फील दी सॉन्ग ऐका. कुठलं सॉन्ग आहे कमेंट मध्ये नक्की कळवा. सॉन्ग ऐका. सॉन्ग फील दी सॉन्ग ऐका. सॉन्ग आहे कमेंट मध्ये नक्की कळवा. अच्छा. बारक्या खेकडीचं पिल्लू.
अरे पडली. जाऊ दे चला पुढे जाऊ चला. सॉन्ग कसं वाटलं काही सॉन्ग कमेंट मध्ये नक्की दाखवा कुठलं सॉन्ग आहे. काय रे दादा चला मासे बघून ये. बघ रे मासे आहेत काय ह्याच्यात. हे शिवडा 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 यो बघ. अरे हे नको 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 खोले खोले खोले. खोले खोले नको गाले गाले लागेल माग नको. खूपच तळ असं खोल होतं तर आम्ही निघलेलो आहेत. पेड मॅजिक पेड हो काय आहे नक्की हे त्याला नक्की दे म्हणून नाही माहिती. मला नाही समजत. ते नाही ते धबधब्याची जास्त नाही रे. लाल येते ना पाणी काय हे? नाही हिरवं ते लाल येत. नाही फेल गेला मॅजिक फेल गेला मॅजिक. काय फेल गेला. पोहोचलेलो आहोत. ह्या साईडला जातोय ना ह्यो रोड तो वेनगाव रोड आहे सरळ इकडे कर्जत विजतला. आणि ह्या साईडला आमच्या गावाकडे जायला रस्ता आहे. तर गोल फिरून आम्ही असं इकडं ह्या साईडला बसलेलो बघू शकता. अच्छा ठीक है ठीक है ठीक है समझ गया समझ गया. गाड्या किती येतात. मेन रोड आहे हा कर्जत टू वदप. पुढे गावं आहेतच. चला रोड क्रॉस करूया. आता रोड क्रॉस झालेला आहे. तुम्हाला मी ना एक वरद यांचं घर दाखवतो. वरद यांचं भविष्यातलं भवितव्य घर. हा तर बघू शकता आता सध्या त्याचा बुरुज बांधून झालेला आहे. अजून बांधकाम बाकी म्हणजे पूर्णच बाकी आहे. तो वरद इकडे राहिला येणार आहे. तुटता तुटता एक परिंदा हमसे क्यों है तुटता. आता आम्ही जोत्यावर चढलेलो आहे. किती उंचावर आहे किती 6 फीट तरी असेल. 6 फीट नाही 3 फूट तरी असेल नाही ते उंची याची वरती आहे. टॉपअप भविष्यासाठी त्याने आंबे जांभळं हे ते सगळं खाण्यासाठी. आता सध्या तिथं मला एक ती कळी दिसतात त्या ह्याच्या जास्वंदाच्या. आणि हे वांगी वांग्याची झाडं म्हणजे ती भाजी पण खाणार आहेत त्याच्या. काय बरं तुझं मत काय आहे घराविषयी. बरं एवढं ऊन 30 फूट 3 फूट पायाला जखमा होती माझ्या. बेकार आहे. चला मी पण टाकून लागेल तुझं तू बघ आता. नाही रे इकडून मार इकडून मार. टाक अरे टाक तू नाही वाढत तू टाक. अच्छा अरे मार उडी कुठून काय अंदाज घेतो एवढा तू पण. व्लॉगर असो ना तर कोण असतो ते उडीच मारायला लागते. आई शपथ आता इझी उतरला. निघूया या साईडने रस्त्याने मेन प्रेशर पण इकडं. फुल पाऊस झाला रे ह्याच्यात म्हणजे विक्की वाहून जाईल ना रे. मग 100% विक्की ह्याच्यात 100% वाहून जाणार. गेपच नाही. मासे पण असू माझे शकतात. फ्लिपलॉक तर पार अर्ध्यावर येते. इस जंगल में मिलते हैं अजगर शिवडे और चिंबोऱ्या. पाण्याची मस्ती नाही हो. पाण्याची मस्ती नाही मित्रांनो. एकदम घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलात आता आम्ही जाणार आहोत थोड्या दिवसांनी. आता नाही
चला निघायचं. विक्की तुझं काय म्हणणं आहे? तू शांत आहे प्रत्येक, तुम्ही पण बघत असाल अरे हा मुलगा कोण आहे. तर तुम्ही बघितला असेल प्रत्येक ब्लॉगमध्ये तो असतो, शूट कधीतरी करतो माझं सुद्धा. तर काय की तुझं कसं म्हणणं आहे, काय आहे तुझं शाळेचं कसं चाललंय? कुठल्या शाळेत जातोस तू सध्या आता? तर मित्रांनो ह्यो अभिनवला येतो, तर तुम्हाला कधी दिसला अभिनवची इथे तर त्याला नक्की भेटा आणि त्याच्याबरोबर फोटो काढा आणि मला टॅग करा. ब्रिज लागलेला आहे, मोठा साधा ब्रिज आहे. तो तुम्ही बघितला नसेल तो अमेरिकेलाच बघता, पण इथं वदपमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. बघू शकता किती घाण काय आणि काय बघू शकता. इथं स्वच्छतेची मोहीम बोलणार आहेत आम्ही थोड्या दिवसातच. बघू शकता किती पाणी इथं घाणे मुलं अडकून म्हणजे फ्लो कमी होईल चालय. त्याच्या घाण काढायची का आपण इथली? चला चला लागूया मोहिमेला. क्वेंच कंपनी. चला काही आता आपल्याला काही एवढं साफ होणार नाहीये, तर आपण पहिले घरी जाऊया. चला हे चले त्याच्यात नको मुंग्या चावल्या. हु इज अ डॉग झॅग? हु इज अ डॉग झॅग? इथं पलटलं, शेतात पाणी गेलंय. हा मग ते पण शेतात पाणी गेलंय. हु इज अ डॉग झॅग? हु इज अ डॉग? बघू शकता कुठे गेला रे? तिकडे गेला. बघूया पुढं. घनदाट अरण्य अशा या जंगलात. जो बघ आला फार करून आला. बघू शकता आम्ही घरी पोहोचलेलो. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की कळवा. इंटरेस्टिंग वाटला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि बघूया पुढं तुम्हाला ब्लॉग देणारच आहेत. तुम्ही त्याची अपेक्षा ठेवा. मनात जिद्द आहे माझ्या तुम्हाला ब्लॉग दाखवण्याची. तर चला पुढे जाऊया एक कदम ब्लॉग की ओर. चलो बाय बाय गाइस.